नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। सर, आपण जिल्हा परिषद पुरम गेट या ठिकाणी दिनांक 4 तारखेला आंदोलनाला बसवतो। सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे। काय नेमका काय झाले? खरोखर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका ही आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या विरोधातली ही महापालिका आहे। कारण सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त हे त्यांनी गरिबाचं ऐकून घेत नाहीत। त्यांनी फक्त दांडदांडगे जे पैसेवाले आहेत, ज्यांनी खरोखर या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये भ्रष्टाचार केलेला अशा बाजूच्या लोकांच्या बाजूने असणारे हे आयुक्त आहेत। कारण आम्ही जो आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, ज्या विषयाच्या अनुषंगाने गेल्या 7 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपात असेल, निवेदनाच्या स्वरूपात वारंवार आम्ही या ठिकाणी आमचा जो निवारा उद्ध्वस्त केलाय, सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून या ठिकाणी पात्रोड चौक या जागी जे सोलापूर महानगरपालिकेची आरक्षित जागा होती, त्या जागेवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून आमच्या दलित समाजाचे घरं पाडले आणि ते बेकायदेशीरपणे सुट्टी दिवशी एक पार्किंगसाठी ठराव मंजूर केला। तो ठराव अत्यंत चुकीचा आहे, लोकवस्ती आहे आणि त्या त्या पार्किंगची जागा देत असताना ज्या मंगल कार्यालयाला ही जागा ते पार्किंगसाठी दिली, त्या मंगल कार्यालयावाल्याची स्वतः पार्किंगची सुविधा कुठेच नाही। त्यामुळे त्यांनी काय केले, पैशाचे संगनमत करून या ठिकाणी आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना बेघर करून त्या ठिकाणी घरं उद्ध्वस्त करून आमचा विश्वासघात करून त्या ठिकाणी आम्हाला बेघर केले आणि ती जागा पार्किंगसाठी दिली। प्रथमतः खरोखर मला या माध्यमातून असा प्रश्न विचारायचा आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा कशी देता येईल, जे लोकवस्ती दाट वस्ती आहे। दुसरा प्रश्न असा आहे, प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय होतं, नगरसेवक नव्हते, महापौर नव्हता व कुठेच बोर्ड नव्हतं, तर अशा ठराव रविवार दिवशी का केला? अशी काय गडबड होती? रविवार दिवशी तो ठराव रद्द व्हावा म्हणून आम्ही वारंवार 4/6/2026 रोजी पासून आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर जवळपास आमचे 11 दिवस आंदोलन चाललं। आंदोलन चालल्यानंतर सोलापूर महानगरपालिकाकडून आम्हाला या ठिकाणी पत्र देण्यात आलं 11 तारखेला की जे तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही लवकरच याच्यावर कारवाई करतो आणि तुम्हाला या ठिकाणी जो निवारा पाडलेला आहे तो निवाऱ्यावर कारवाई करतो म्हणून सोलापूर महानगरपालिकेचं पत्र आहे। मग या पत्राच्या अनुषंगाने आम्ही 11/6/2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेला आम्ही पत्र दिलं की तुम्ही आमचं आंदोलन स्थगित करा म्हणताय। मी आंदोलन स्थगित करतोय, परंतु आम्हाला येणाऱ्या 24/6/2026 रोजी पर्यंत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा 25 तारखेला आम्ही आत्मदान करणार आहे। आम्ही पत्र व्यवहार केलो, आमच्या गरिबांकडे पत्राचा कुठलाही उत्तर नाही, आमच्या मागण्याकडे कुठलंही लक्ष नाही। त्यांनी ते पत्र घेतलं आणि कचऱ्यात टाकलं का काय केलं माहिती नाही। आम्हाला कसल्याही कायद्यानं आम्हाला तिथं पत्र व्यवहार करणं गरजेचं होतं, आम्हाला कळवणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही आणि आम्ही 25 तारखेला न इलाजाने या लोक जे गोरगरीब लोक आहेत, जे अनुसूचित जाती जमातील घटक आहेत, ज्यांना निवारा महत्वाचा आहे, असे लोक त्या ठिकाणी आत्मदान करणं आमच्या माता बहिणी या ठिकाणी त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतला आणि पोलिसांनी आमचं आंदोलन रोखलं। तेव्हा सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त उपायुक्त आम्हाला आले, त्या ठिकाणी आमचं मनधरण केलं आणि आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला येणाऱ्या सोमवारपर्यंत आम्ही न्याय देऊ। मग सोमवारपर्यंत न्याय देतो म्हणल्यानंतर आम्हाला वाटलं आता न्याय मिळेल। आमचं म्हणणं ऐकणारे कोणतर अधिकारी आहेत, खरोखर अधिकारी चांगलं काम करतील असं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी भासवलं आणि आम्ही सोमवारी गेल्यानंतर सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आणि आयुक्त तर आम्हाला बघून पळून गेले, ते डोळ्यात डोळे मिळवू शकले। कारण तेव्हाच मी कळालं की आम्हाला लक्षात आलं की हे विकले गेलेत। आणि उपायुक्त पवार मॅडम त्या ठिकाणी आम्ही पवार मॅडमकडे गेलो आणि पवार मॅडमची डायरेक्ट भाषा पलटी झाली। जे आम्हाला आंदोलन करताना ज्या पद्धतीने त्याने आमचं मनधरणी करून आम्हाला मोठमोठ्या गप्पा टप्पा मारत होत्या, त्यांची भाषा वेगळीच झाली
आमच्यावर चिडायला लागले, आम्हाला चिडून बोलायला लागले. मग आम्हाला तेव्हा लक्षात आलं की याही ठिकाणी मॅडमला मोठं पॅकेट आलेलं आहे. म्हणून मॅडम चौताळले आमच्यावर, मारती बिरती काय म्हणून आम्हाला मॅडमची भीती वाटू लागली. तेवढे मॅडमला मोठा पॅकेज मिळाला होता. पुढची भूमिका काय सर? आता तुमची पुढची भूमिका पुढची भूमिका, आमचं आंदोलन झालं, आत्मधनाचं आंदोलन झालं. आमचं आता आमरण उपोषणला आमच्या माता बहिणी बसल्यात. आणि या आंदोलनामध्ये बरं वाईट काय झालं तर भूमी मालमत्तेचा अधिकारी सतीश बुर्ला आणि त्या ठिकाणी असणारा मंगल कार्यालयाचा मालक आणि त्या ठिकाणी असणारे उपायुक्त हे जबाबदार असतील. कारण हा आमचा संघर्षाचा लढा, आमच्या जिव्हाळ्याचा लढा आहे. आमचा बेघर, आम्हाला निवारा हवाय म्हणून हा लढा आहे. आणि शासनाच्या धोरणानुसार त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजना केल्यात म्हणतात, परंतु आम्हाला या ठिकाणी कुठलीही उपाययोजना मिळत नाही. आजही आम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि जर ज्या खात्यामध्ये जे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तिथं बसल्यात तर ते स्वतःला मालक समजायला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी म्हणून काम करण्यात त्यांनी हिटलरशाही चालवले या माध्यमातून, असं आम्हाला म्हणावं. कारण आम्हाला न्याय मिळणार नाही. या न्याय व्यवस्थेला आमचा प्रश्न एकदा तुम्हाला या ठिकाणी बसावं लागलं. हा. बरोबर, पहिला दिवस आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसल्या. जोपर्यंत तुम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन सुरू करा. आम्ही तर मरून पडू, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही इथून उठणार नाही आता. कारण आम्हाला आश्वासनाचे गाजरं दिलेत, आम्हाला धोका दिलेत, आम्हाला फक्त आणि फक्त या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेत. आमचं मात्र म्हणणं आणि विशेष बाब आम्ही सांगतोय, त्या ठिकाणी असणारा 3507 चौरस मीटर ही एवढी जागा आहे, त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूट मध्ये पूर्ण कंपाऊंड मारलेलं आहे. ते काढत नाही. आज सार्वजनिक शौचालयाची आम्ही तक्रार देतोय. सार्वजनिक हे सोलापूर महानगरपालिकेचा मालमत्ता आहे आणि सार्वजनिक याच्या हितासाठी सार्वजनिक शौचालय असते, त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्यांनी. ते काढत नाही. त्यांनी किचन म्हणून एक रोड, त्यांनी रस्ता कब्जा करून किचन बनवलेत, ते काढत नाही. म्हणजे यांनी कारवाई करायला कुणावर? गरीबावर. तो गुलाम पैलवान यांचा जावाई आहे का, असा आमचा प्रश्न आहे. जावाईगिरी बंद करा आणि गरीबाला न्याय द्या. अन्यायदा तुम्ही जे गरीबाचं पाप घ्याल ते तुम्हाला खरंच तुम्हाला याचं पाप भोगावं लागणार आहे. माझा आयुक्ताला असं थेट इशारा आहे. घडामोडी बातम्या